देववाणी सर्व भाषांची जननी असं संस्कृत भाषेचं गुणवर्णन व्यासपीठावरून सारेच जण करत असतात. परंतु ही संस्कृत भाषा लोकांच्या तोंडात आली पाहिजे, व्यवहारात आली पाहिजे. संस्कृतमधून सर्वसामान्य लोकांनी संभाषण सुद्धा केलं पाहिजे. यासाठी म्हणून संस्कृत भारती सर्व देशभरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा सध्या 27 देशांमध्ये काम करत आहे. संस्कृत भारतीच्या वतीने अनेकविध उपक्रम संस्कृत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केले जातात. त्यातला मुख्य उपक्रम आहे संस्कृत संभाषण शिबिर. या संभाषण शिबिरामध्ये 10 दिवसामध्ये रोज 2 तास या पद्धतीने आपल्या व्यवहारात जी काही वाक्य आपण दिवसभर बोलत असतो तीच वाक्य शिकवली जातात. सुरुवातीला व्याकरण नाही शिकवलं जात, प्रत्यक्ष ही वाक्य कशी बोलायची हेच शिकवलं जातं. हसत खेळत चालणारं हे संभाषण शिबिर निःशुल्क असतं, त्यामुळे कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतो. गेल्या 40 वर्षामध्ये अशा तऱ्हेची जवळजवळ 1.5 लाख संभाषण शिबिरं आपण देशामध्ये आणि जगामध्ये चालवली आहेत. संस्कृत भारतीच्या वतीने अशा तऱ्हेची संभाषण शिबिरं दिल्लीमध्ये खासदारांसाठी पण आपण घेतली आणि अगदी डोंगरदऱ्यामध्ये वनात राहणाऱ्या अशा निरक्षर अशिक्षित लोकांसाठी सुद्धा अशी आपण संभाषण शिबिरं घेतली. अशा या संभाषण शिबिरातून आजपर्यंत लक्षावधी लोकांच्या पर्यंत संस्कृत भाषा ही आपण देऊन पोहोचवली आहे. सहजपणाने हसत खेळत चालणारं हे संभाषण शिबिर अत्यंत लोकप्रिय असा संस्कृत भारतीचा उपक्रम आहे. याबरोबरच अन्यही अनेक तऱ्हेचे उपक्रम संस्कृत भारतीच्या वतीने चालवले जातात. विविध संमेलनही संस्कृत भारतीच्या वतीने आयोजित केली जातात. संमेलनांचं हे 3 वर्षाचं चक्र आपण आयोजित करतो. 1 वर्ष जिल्हा संमेलन होतं, दुसऱ्या वर्षी प्रांत स्तरावर संमेलन होतं आणि तिसऱ्या वर्षी अखिल भारतीय स्तरावर असं संमेलन आयोजित केलं जातं. गेल्या वर्षी अखिल भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं संमेलन आपण नागपूरमध्ये आयोजित केलं. हे वर्ष जिल्हा संमेलनांचं आहे, त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये संस्कृत प्रेमींची संमेलनं आपण आयोजित करतो आहोत. यावर्षी पुणे शहरामध्ये अशा तऱ्हेची 8 संमेलनं निरनिराळ्या भागांमध्ये आपण आयोजित करतो आहोत. 3 वर्षापूर्वी ज्यावेळी अशा तऱ्हेची जिल्हा संमेलनं झाली त्यावेळी पुण्यामध्ये आपण 1 संमेलन केलं. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये अनेकविध संस्कृत भारतीच्या या उपक्रमातून अनेक लोक संस्कृत शिकण्यासाठी संस्कृत भारतीशी जोडले गेले आणि स्वाभाविकच त्यातूनच अनेक कार्यकर्ते पण संस्कृतच्या कार्यासाठी उपलब्ध झाले. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे यावर्षी आपण पुणे महानगरात 8 ठिकाणी अशी संमेलनं या पुढच्या महिन्याभरामध्ये आयोजित करतो आहोत. या संमेलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो. हे जे संमेलन होईल या संमेलनामध्ये सारे कार्यकर्ते हे आपापसात संस्कृतमध्येच बोलतील, संस्कृतमध्ये सर्व व्यवहार करतील. जेवताना किंवा अन्य वेळी सुद्धा आपापसात संस्कृतमध्येच हे आपल्याला बोलत असताना दिसतील आणि आपल्या लक्षात असं येईल की हे जे काही बोलतात ते आपल्याला अगदी सहजगत्या समजतंय. संस्कृत नैव क्लिष्टा न च कठीण, अत्यंत सरळ असलेली ही भाषा कोणी पण बोलू शकतं असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. या संमेलनामध्ये जे पाहुणे असतील किंवा जे संस्कृत प्रेमी असतील ते मराठी भाषेमध्ये आपापसात व्यवहार करू शकतील, परंतु त्या ठिकाणी होणारे जे अन्य उपक्रम आहेत ते संस्कृतमधूनच होतील. उदाहरणार्थ विविध प्रतिभा प्रकटनाचे कार्यक्रम तिथे होतील. नृत्य, नाटक, गीत अशा तऱ्हेच्या उपक्रम अशा तऱ्हेच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सुद्धा संस्कृत असू शकतं आणि ते संस्कृत आपल्याला अत्यंत आनंद देतं असा अनुभव आपल्याला येईल. या संमेलनामध्ये परिसंवाद होईल, निरनिराळी व्याख्यानं होतील, त्या ठिकाणी प्रदर्शनी पण लावलेली असेल. आपण सर्वच जण जाणतो की आपली सगळी भारतीय ज्ञानविज्ञान परंपरा ऋषीमुनींनी जी विकसित केली ती सारी संस्कृतमध्येच आहे आणि या भारतीय विज्ञानाचा परिचय व्हावा
म्हणून त्या ठिकाणी 3 प्रदर्शनी लावण्यात येणार आहेत. त्यातली पहिली प्रदर्शनी आहे सायन्स इन संस्कृत. विज्ञानाचे असंख्य ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, त्याची झलक आपल्याला या प्रदर्शनीत बघायला मिळेल. कौटिल्य अर्थशास्त्र हे संस्कृतमध्येच आहे, म्हणून कौटिल्य अर्थशास्त्रावरही एक प्रदर्शनी आपण त्या ठिकाणी लावली आहे. आणि त्याचबरोबर विविध कलांना आज सुद्धा कलांच्या अभ्यासासाठी आज सुद्धा प्रमाणभूत मानला जाणारा भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ हाही संस्कृतमध्येच आहे. आणि म्हणून या नाट्यशास्त्राचाही परिचय करून देणारी अशी एक प्रदर्शनी आपल्याला या संमेलनात बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या व्यवहारात असणाऱ्या असंख्य वस्तू, त्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात हे दाखवणारी एक वस्तू प्रदर्शनी पण या संमेलनात आपल्याला बघायला मिळेल. जशा या विविध प्रदर्शनीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतल्या या भारतीय ज्ञानविज्ञान परंपरेचा एक थोडासा परिचय आपल्याला होईल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी विविध गटशाही चर्चा होती, त्यामध्ये आपले विचार, संस्कृत भाषेबद्दल आपल्याला वाटणारा भाव, आपल्या मनातले विचार तेही त्या ठिकाणी व्यक्त करता येतील. संस्कृतच्या प्रसारासाठी, संस्कृतच्या संवर्धनासाठी आपण काय करावं या संदर्भातल्या आपल्या सूचना त्याही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, सर्व संस्कृत प्रेमींच्या बळावर, सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून संस्कृत भाषा पुन्हा आपल्या देशामध्ये सुप्रतिष्ठित करावी असा हा संस्कृत भारतीचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य सगळ्या लोकांच्या पर्यंत संस्कृत भाषा जाऊन पोहोचावी, संस्कृत भाषा सगळ्यांच्या व्यवहारात यावी, तोंडात यावी, संस्कृतम सर्वत्र, संस्कृतम सर्वेषां ही भूमिका स्वीकारून संस्कृत भारती सर्व देशभर, जगभर आज काम करते आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनामधली जी इच्छा आहे की आपला देश पुन्हा सुवर्णभूमी व्हावा. कधी काळी तो होता, त्यावेळी सगळ्या देशभर संस्कृत भाषा होती. पुन्हा भारत आपण संस्कृतमय करू आणि आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे असा हा सुसंस्कृत ज्ञानमय भारत पुन्हा सुवर्णशाली भारत पण व्हावा असं आपल्या सगळ्यांच्या मनातलं स्वप्न साकार करण्यासाठी संस्कृत भारतीचा हा प्रयत्न चालू आहे.